पहिला नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. वाजलेत आता 9 आणि आपण आता ट्रिप 0 करतोय. ट्रिप 0 केले आणि आज वार आहे बुधवार, तारीख आहे 28 मित्रांनो. आणि मी जनार्दन काशीद स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज काल आपण गाडी काढली नव्हती. काल आपला दिवस आपण सुट्टी घेतली होती, आराम केला आणि आज आपण आता जस्ट लॉग इन झालो आहे. CNG रात्रीच भरून ठेवला होता, त्याच्यामुळे आता CNGसाठी काय आपल्याला लाईन लावायची गरज लागली नाही, टाईम लागला नाही. त्यामुळे आज 9 वाजता लॉग इन झालं आहे. परवा पाठीमागच्या दिवशी 10:30 वाजता लॉग इन झालेलो, त्या दिवशी 9:30 वाजता आणि आज 9 वाजता लॉग इन झालं. अर्धा तास लवकर झालं. रात्री CNG भरून ठेवल्यामुळे अर्धा तास आपल्याला लवकर टाईम भेटला. तर अशा पद्धतीने लॉग इन झालं. तसं मित्रांनो 8ला लॉग इन व्हायला पाहिजे, तरी 1 तास उशीरच झाला आहे. पण ठीक आहे, चला, उशीर झाला तर झाला आहे. आता त्याच्यात तर आपण काय करू शकतो, पण ते जरा जजमेंट लागेपर्यंत थोडासा वेळ जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ, अर्निंगच्या संदर्भात रोजच्या रोज आपण टाकत असतो. एखाद दिवस सुट्टी घेतली तर व्हिडिओ आपला येत नाही, नाहीतर बाकी आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत असतो. आणि मित्रांनो, माझी इर्टिगा गाडी आहे. कळंबोली, नवी मुंबई या एरियामध्ये मी राहतो. इथून मी ओला उबेरचा बिझनेस आणि प्लस पर्सनल बुकिंग, आपल्या पर्सनल बुकिंग म्हणाल तर आपल्या कॉन्टॅक्टवरती असतात. असं पर्सनल बुकिंग ग्रुप वगैरे आहेत, पण त्याच्यात आज माझं काय एवढं ग्रुपमध्ये जास्त हे नाही आहे पर्सनल, कारण रेट खूप कमी असतात त्यांच्याकडे. आता मला सकाळी एक पर्सनल बुकिंग आलेली. पनवेलवरून जोगेश्वरीला जायचं होतं. सकाळी 10 वाजता पनवेलचा पिकअप होता, जोगेश्वरीला जायचं होतं ऑफिसला. दिवसभर थांबायचं होतं आणि संध्याकाळी परत 9-10 वाजता रिटर्न यायचं. म्हणजे 12 तासाची ड्युटी. 2800 रुपये बोलत होता इर्टिगा गाडीला. मग मी नाही, पहिल्यांदा मला वाटलं 3800 रुपये, म्हणून मी हो बोललो. मग नंतर त्याचा फोन केला तर बोला नाही 2800 रुपये. म्हटलं साहेब नाही परवडणार आपल्याला, कारण दिवसभर 2800 रुपये 12 तासामध्ये तिकडे करण्यापेक्षा मी तो ओला उबेरमध्ये कसेही करून 3-3.5 हजार रुपये दिवसभरात करू शकतो. त्यामुळे 3800 रुपये असते तर मी गेलो असतो, पण 2800 रुपये असल्यामुळं नाही परवडत मित्रांनो. इथे गाडी 2800 रुपयाला 700-800 रुपये खर्चच गेला. 2000 रुपये राहिले. दिवसभर 12 तास तुम्ही तिथं थांबणार आणि तुम्हाला 2000 रुपये भेटणार. काय परवडतं? त्याच्यापेक्षा बदली ड्रायव्हर कुठं मारला तर 1500 रुपये बदली भेटते ना. आपली गाडीचं टेन्शन काय नाही या गोष्टी असतात. तर त्यामुळे ती ड्युटी मी कॅन्सल केली आणि म्हटलं चला आताच भगवान भरोसे, ओला उबेरच्या भरोश्यावरती निघूया. तर बघूया, श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीशी. काही आज दिवस कसा जातो, काय जातो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. किती अर्निंग होते, काय होते, व्हिडिओ शेवटी तुम्हाला कळेल. तर ठीक आहे, मी आता 3 लॉग इन करतो आणि बघतो कोणती ट्रिप मिळते, जास्त वेळ न घालवता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या गाडीमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे. रेडिएटर आपला फुटला म्हणायचं का लीक झाला म्हणायचं, काहीतरी झालं आहे. आणि हे पाणी सगळं असं रेडिएटरचं पाणी पडायला लागलं आहे. त्यामुळे आपण अचानक गॅरेजला आलो. पूर्ण सगळं आता रेडिएटरचं पाणी हे झालं आहे. हे बघा, हे तुम्ही पूर्ण सगळं रेडिएटरवरून फुटलं, सगळं पाणी बिणी सगळं त्याच्यातून चाललं खाली. हां, हे देखो, हे बघा मित्रांनो, बघा सगळं असं हे वरून पूर्ण लीक झालं रेडिएटर. आय थिंक आता काय, आता खोलतोय, बघूया काय होतं. नशीब ते भाडं घेतलं होतं कुर्ल्याचं टर्मिनलचं, पण ते कॅन्सल झालं, कस्टमर आले नाहीत. आणि त्याच्यानंतर तिथं साईडला थांबलो होतो. कोणी मला एक जणांनी सांगितलं की बाबा ग्रीन पाणी पडतंय खाली, म्हणून मी बघितलं तर पूर्ण पाणी लीक झालं होतं. नशीब गाडी जर चालली असती तर गाडी हिट झाली असती, रस्त्यामध्येच गाडी उभा करावी लागली असती. इथल्या इथं झालं म्हणून आपल्याला कळालं. मित्रांनो, अशा प्रकारे हा नवीन रेडिएटर आपण आता टाकलेला आहे. येतो तुम्हाला टोटल प्राईस, बिल, लेबर चार्जेस वगैरे किती. त्या पाईप पण चेंज करतो मित्रांनो. या पाईप खराब झाले, त्या सगळ्या पाईप पण आहेत नवीन. आता एवढं रेडिएटर नवीन टाकला म्हटलं त्या पाईप तरी कशाला ठेवायचे, त्यामुळे पाईप पण पूर्ण चेंज करून घ्यायचे. जुनी पाईप, ही नवीन पाईप. काही नवीन पाईप टाकलेली आहे. हा पूर्ण रेडिएटर नवीन आहे मित्रांनो. नया फॅन भी खराब आहे, फॅन पण खराब आहे. त्याने आता रिपेअर केला होता
हाँ वो कार्बन में काय पैसा बच जाएगा साल लोग। भर भी आदमी चल गया ना तो खुश हो जाता है। हाँ ना, अब वो साल 2 महीने में खराब हो जाता है तो क्या थोड़ा वो बोलता है क्या है यार कैसा करा। कुछ फायदा नाही। हे बघा, हा फॅन आता आपण टाकलाय नवीन, खराब झाला होता तो पण। हा वरचा पाईप आहे मित्रांनो, हा पण नवीन टाकून देतो, कारण एकदा एक हे आयटम नवीन झाले तर त्या पाईप कशाला जुन्या ठेवायच्या, तेवढ्यासाठी परत प्रॉब्लेम नको म्हणून ते पण नवीन टाकून द्यायचं। हा वरचा पाईप पण फिट केला आहे मित्रांनो। मी चालू करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सकाळी सकाळी आज आपलं गाडीचं सर्व्हिसिंग म्हणता येणार नाही, सर्व्हिसिंग करायची होती मित्रांनो। 10,000 गाडी किलोमीटर एक्स्ट्रा झाले, 500-600 किलोमीटर। आज आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची होती 1-2 दिवसात, पण म्हटलं मी ढकलत होतो आज उद्या करू, पण हा अचानक खड्डा आला आपल्याला। जवळजवळ 13,000-13,500 रुपये खर्च आला। मी स्क्रीनशॉट देतो बिलाचा इथे। पूर्णपणे आपण टाकलं, रेडिएटर टाकलं, पण तो कूलिंग फॅन असतो तो नवीन टाकला, रेडिएटर पूर्ण नवीन टाकलं, त्याच्या ज्या पाईप वगैरे असतात कनेक्टिंग पाईप त्या पण सगळ्या नवीन टाकल्या, आणि प्लस पाठीमागचे 2 दरवाजे आपले बाहेरून खोलता येत नव्हते, ते जरा थोडे आपण हे करून घेतले, खोलून घेतले। तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं 13,500 रुपये खर्च झाला आहे। कमाई तर अजून काही 0 आहे सकाळपासून। लॉग इन झालं होतं, पहिली ट्रिप लागलेली कॅन्सल झाली। पण मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा प्रॉब्लेम कुठे ना कुठे बाहेर तर 100% आला असता। मी जर ती ट्रिप घेऊन गेलो असतो ना, वाशीपर्यंत सुद्धा गाडी गेली नसती, गाडी हिट झाली असती, गाडी ब्रेकडाऊन झाली असती। पण आपलं नशीब थोडक्यात चांगलं, ते आपल्याला लगेच कळलं, ट्रिप कॅन्सल झाली। आपण बघितलं कूलंटचं पाणी लीक होत होतं, कारण 2,80,000 किलोमीटर गाडी चालली आहे मित्रांनो, गाडी 3 लाखाच्या आसपास चालली। गाडी नवीन घेतल्यापासून मी बिलकुल ते काय चेंज वगैरे केलंच नव्हतं, सगळे ते पार्ट नवीनच होते। पण आता एवढी गाडी चालली म्हटल्यानंतर ते खराब होणारच, आणि हे चालणारच। हा जो खर्च आहे तो आपल्याला एर्टिगा गाडीला 4 वर्ष जुनी झाल्यानंतर अपेक्षितच असतो, हा तुम्ही लक्षात ठेवा एर्टिगा गाडी संदर्भात। तर झालं आता काय 13,000 रुपये गेलेत। आता हे 13,000 कमवायला आता गावी जायचं होतं मित्रांनो, काय प्लॅनिंग होतं 10 तारखेच्या आसपास, पण 10-15,000 रुपये एक्स्ट्रा खर्च हा आला आहे। आता बघूया कसा काय बिझनेस होतो आहे, काय होतं आहे, पर्सनल ट्रिपा बुकिंग याच्यावरती डिपेंड राहावं लागेल आपल्याला। आता मी चाललो आहे घरी, आणि आता म्हटलं घरी जाऊन जेवण करूया, आणि जेवण करूनच गाडी काढूया। आता उगाच इकडे तिकडे फिरण्यात अर्थ नाही, घरी जातो, इथून घर जवळच आहे आपलं, कळंबोलीतच आहे 1 किलोमीटर। जेवण करतो आणि जेवण करून ट्रिप चालू लॉग इन होतो। CNG वगैरे तर भरून ठेवलं, आपण रेडीच होतो, पण आपल्याला तो प्रॉब्लेम झाला। तर ठीक आहे मित्रांनो, चला खचून नाही जायचं, या गोष्टी ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती मात करत आपल्याला पुढं जावंच लागणार आहे। शांत बसून आणि घरी बसून तर चालणार नाही। तर ठीक आहे, बघतो, जेवण करून तुम्हाला देतो अपडेट। तर मित्रांनो 4 वाजलेत आणि आपण आता ऐरोलीत आहे। घरी गेलो, जेवण वगैरे केलं, जेवण केल्यानंतर आपण मला वाटतं 2:30 वाजता लॉग इन झालो। 2:30 वाजता लॉग इन झाल्यानंतर एक आपल्याला ओलामध्ये ट्रिप आली ऐरोलीची, आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं ऐरोलीला येऊन थांबलं। आता इथे ट्रॅफिक लागलं जरा थोडंसं, पाठीमागे तिकडे काम चालू होतं रस्त्याला। 1 मिनटं, ट्रिप आली मित्रांनो। ऐरोलीला होतो आपण, ऐरोलीवरून ट्रिप आपल्याला एक लागलेली डोंबिवलीची। 38 मिनटंच अंतर दाखवलं, 38 मिनटं टाईम दाखवला, 19 किलोमीटरचं अंतर होतं। चांगले पैसे दिले, 700-750 रुपये होते। ओलाची ट्रिप होती, सॉरी उबरची ट्रिप होती, त्यामुळे आपण ॲक्सेप्ट केली आणि आलो। आता कस्टमरला ड्रॉप केलं आणि थांबलं। आता बघूया आता इथून कुठली लागते एखादी।
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण टर्मिनल 2ला आहे. डोंबिवलीत होतो. डोंबिवलीतून एक ओलामध्ये आपल्याला टर्मिनल 2ची बुकिंग मिळाली. पण एवढा भयानक, एवढं घाण ट्रॉफिक होतं ना, विचारू नका. जवळजवळ 2 तास, पावणे 2 तास लागले मला. 6ला पिकअप केलेला, 9:30 वाजले. मीन्स बघा किती वेळ लागला. तर आता इथं ओलाचे टोकन कमी आहेत, 60 ते 70 आहेत. पण मी T1ला जाऊ का डायरेक्ट बाहेर निघू विचार करतोय. माझ्या मते तर बाहेर निघलेलंच बरं होईल. थांबून काहीच पर्याय नाही. 10-11 वाजतील आपल्याला इथून ट्रिप मिळायला. तर बघूया, जातो आता खाली आणि T1ला जाऊया किंवा बाहेर जाऊया. अशा पद्धतीनं आपण आता थांबलो आहे मित्रांनो इथे येऊन बाहेर हायवेला. पार्किंगमध्ये नाही गेलो आपण, बाहेरच थांबलो आहे. कारण बघूया म्हटलं, आपलं 70 टोकन होतं, ते डायरेक्ट 30 टोकन कमी झाले. परत आता 40 ते 45 टोकन आहे ओलामध्ये T2ला. म्हणून T2लाच थांबण्याचा विचार केला आहे. बघूया, इथून एखादी बुकिंग चांगली भेटली तर घेऊ आणि आपण घराकडं. पण आता मला एक फोन आलेला, वाशी ब्रिज पूर्णपणे जाम आहे. काय झालं आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. पूर्ण गाड्या सगळ्या 4 तास झाले एका ठिकाणी अडकून आहेत. तर जरी आपल्याला ही बुकिंग मिळाली तर आपल्याला ऐरोली मार्गे नसेल तर अटल सेतू, 2 पर्याय आहेत, तिकडूनच जावं लागेल. तर बघूया आता कसं काय होते, किती वाजता बुकिंग मिळते काय. कारण आपला सकाळचा दिवस दुपारपर्यंत वाया गेला गाडीच्या प्रॉब्लेममुळे. गाडीचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व झाला. त्याच्यानंतर आपण 3 ट्रिपा केल्या, तर ओलामध्ये 2 आणि उबरमध्ये 1, असं मिळून आय थिंक 2-1 हजाराचं काम झालं आहे, जास्त नाही काम झालं. आता एखादी जर चांगली ट्रिप भेटली 1,000-1,500 रुपयाची नवी मुंबईची, तर मग चांगलं काम होऊन जाईल. तर ठीक आहे, बघतो आता, देतो तुम्हाला अपडेट. आपला निर्णय थोडा चेंज केला आहे. आपण आता चाललो T1ला, कारण इकडं थांबून काय फायदा नाही. हे बघा, हे असं वरती यायचं, तिकडे डिपार्चर आहे आणि इकडून राईट मारायचा, ते डायरेक्ट तुम्ही टर्मिनल 1ला जात आहे. कारण मित्रांनो, T2ला थांबून काय माहिती आहे का, इथे एक तर प्रॉब्लेम असा आहे की लोकेशन दाखवत नाही, म्हणजे ड्रॉप लोकेशन दिसत नाही. तसं T1ला टर्मिनल 1ला तुम्हाला ड्रॉप लोकेशन दिसतं, ओलामध्ये दिसतंय, उबरमध्ये पण दिसतंय. त्यामुळे तिकडं जाऊया आपण आता. तिकडं आल्याच गेलो असतो 8:30 वाजता, तर बरं झालं असतं. आत्तापर्यंत बुकिंग एखाद्या वेळेला लागली असती. पण ठीक आहे, चला. हे बघा, हे असं इथून जायचं आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला माहिती देतो, आणि इथून असं परत बाहेर पडायचं. हे बघा, हे आपण ड्रॉप करून तिकडून येतो, तिकडे ड्रॉप आहे, तिकडून अशा ड्रॉप करून गाड्या येतात. हे बघा, ह्या गाड्या, हे बघा, हे डायरेक्ट ड्रॉप करून आलेत. आणि ही इकडून यायचं आणि इथं बोर्ड दिसेल तुम्हाला, बांद्रा बोर्ड दिसेल ना, इथून असं डायरेक्ट बाहेर एक्झिट व्हायचं T1ला. तर खाली पार्किंगला तर ठीक आहे मित्रांनो, T1ला गेल्यानंतर भेटू आपण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एअरपोर्टला होतो, T1ला, T2ला होतो. T2वरून T1ला गेलो. T1वरून एक आपण उबरमध्ये ठाण्याची ट्रिप होती, कारण आपल्याला पनवेलची ट्रिप घ्यायची नव्हती. 1 मिनटं. तर ठाण्याची ट्रिप होती, त्यामुळे घेतली आपण. कारण पनवेलची ट्रिप, वाशीला खूप ट्रॉफिक आहे म्हणून म्हटलं ठाण्यावरून तिकडून जाऊया. पण प्रॉब्लेम असा झाला की ती ट्रिप खूप इकडली लांबची होती, एकदम पूर्ण असं मीरा भाईंदर फिरून घोडबंदर रोडवरून आलो आहे आपण. आता कस्टमरला ड्रॉप केलं आहे. चला, आता हा एक वेगळा अनुभव. आता इकडून आपल्याला डायरेक्ट नवी मुंबईला जायचं आहे. बुकिंग दोन्ही ॲप चालू केलेत, कोणती बुकिंग मिळते बघतो, का MT जायला लागतं आहे बघू. तर मित्रांनो, आपण आहे आता बेलापूरमध्ये. तुम्ही टाईम बघू शकता, 1:12 झाले आहेत. 196 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण बेलापूरला आहे. तर आपण होतो कुठे, ठाण्याच्या पण पलीकडे घोडबंदर रोडला. तर तिथून आपल्याला एक सिडॅनमध्ये याची ट्रिप आली, घनसोलीची. कस्टमरला पिकअप केलं, घनसोलीला ड्रॉप केलं, 40 मिनटं काहीतरी दाखवली तिथून.
तिथून कस्टमरला ड्रॉप करून नंतर परत आपण याला आलो. ड्रॉप करायच्या अगोदरच 1-2 मिनटं आपल्याला परत सीऊडची ट्रिप आली, बेलापूर सीऊड. आणि आता कस्टमरला सीऊडला ड्रॉप केलं आहे आणि आपण आता चाललो घरी. 1:15 झाले मित्रांनो. खूप लेट झालं, भयानक लेट झालं आहे. एवढं अक्षरशः आता त्रास व्हायला लागला आहे ना, आता काय सांगू तुम्हाला. नाही मित्रांनो, नाईटला ड्रायव्हिंग वगैरे मला पहिलं मी करायचो, पण आता थोडंसं त्रास होतो आहे. पण आज नाही, कारण काय सकाळी जे आपल्याला पनवती लागली गाडीचं ते तसा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, पनवती पण म्हणता येत नाही, तो गाडीचा प्रॉब्लेम होता. तो नशीब कुठे रस्त्यामध्ये झाला नाही, आपल्या इथल्या इथेच झाला. तो आपल्याला लवकर कळाला. तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व केला. त्याच्यानंतर घरी गेलो, जेवण केलं आणि जेवण करून आपण 2-2:30 वाजता गाडी काढली आणि त्याच्यानंतर आत्ता 1 वाजता घरी चाललो आहे. तर काम चांगलं झालं आहे दोन्ही, म्हणजे ॲपमध्ये काम, म्हणजे गाडी ज्या हिशोबाने चालली त्या हिशोबाने काम नाही झालं, पण तरी पण ठीक झालं. जर दिवस असाच वाया जाण्यापेक्षा चांगलं झालं आहे. तर आता डायरेक्ट वेळ नाही घालवत जास्त मित्रांनो, घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो किती झाले, काय झाले, टोटल अर्निंग आणि किती खर्च आला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलो आता घरी. 1:30 वाजले, 1:30 वाजून गेला आहे. खूप टाईम झाला. डोळ्यामध्ये झोप तर अशी एवढी आली ना, विचारू नका. तर टोटल मी आता जास्त वेळ नाही घालवत, पटकन तुम्हाला टोटल टॅली सांगतो. उबरमध्ये आपले 4 ट्रिप झालेत 1859 रुपयाच्या आणि ओलामध्ये आपण 1364 रुपये काहीतरी काम केलं आहे. तर दोन्ही मिळून आपलं 3200-3250 रुपयाचं काम झालं आहे. त्याच्यातून आपण उबरचा पास 254, ओलाचा पास 85 आणि 800 रुपये CNG मायनस केला तर आपल्याला जवळजवळ 2200-2100 रुपये आय थिंक काहीतरी. मी देतो स्क्रीनशॉट, ओलाचा देतो, उबरचा आणि तो कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. तर अशा पद्धतीनं आपलं आजचं काम झालं आहे. आजचा दिवस एवढा तसं बघायला गेलं तर आजचा दिवस थोडा त्रासदायकच गेला आहे, कारण सकाळी गाडीचं ते दिवसभर पुन्हा आणि आता संध्याकाळी रखडपट्टी आणि परत आता CNG भरून आलो आहे मित्रांनो, कारण मला उद्या सकाळी 6:30 वाजता एअरपोर्टचा ड्रॉप आहे लवकर, तो ड्रॉप करायला जायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता व्हिडिओ इथंच थांबवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.